नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरीतील मूल्य विचार या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी दुसरा भाग वाचतोय. कुंडलिनीच्या जागृतीपासून ब्राह्मी स्थितीपर्यंतचा पातंजल योग ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केला आहे. ती मधील भूमिका पूर्ण निरोधनाची, पूर्ण दमनाची दिसत नाही. आधुनिक शैक्षणिक मूल्यानुसार बोलावयाचे झाल्यास ती काहीशी लिबरल स्वरूपाचीच दिसते. याबाबतच्या खालील ज्ञानेश्वरी ओव्या लक्षणीय स्वरूपाच्या. आघवा आघ्रचाई ते बाधवडी, क्षुधा तृष्णा इथे कोंडी, आहाराते तोडी मारुनिया. निद्रेची वाटा नवचे, ऐसा दंडी चेनी अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे ते याचे, मग योगू कवणा. म्हणूनी अतिशय विषय सेवा, तैसा बोलू न व्हावा, का सर्व निरोधू करावा, तेही नको. क्षुधा तृष्णा निद्रा आदी विषयांचे अतिसेवन नसावे, पण त्याचा पूर्ण निरोधही नसावा. या ज्ञानेश्वरीच्या भूमिकेत पूर्ण दमन, पूर्ण निरोधन अभिप्रेत नाही हे स्पष्ट होतं. ऐसे युगाती चेनी हाथे, जय इंद्रिया ओम पे भाते, तै संतोषासी वाढते मनूची करी. इंद्रियांना विषयाचे अन्न दिल्याने ते मनाचा संतोष वाढवते. या विधानात माफक इंद्रिय विषय पूर्ती आणि मनसंतोष यांचा अनुज्ञेय परमिसिबल अनुबंध प्रतिपादित केला आहे. ज्ञानेश्वरीतील वरील साक्ष लक्षात घेता ती इंद्रिये, त्यांचे देहधर्म, त्यांच्या विषय वासना याबाबत विनोबांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास इंद्रियांवर पहारा अशीच ज्ञानेश्वरीची याबाबतची नैतिक दृष्टी दिसते. या विवेचनात शैक्षणिक मानसशास्त्रदृष्ट्या थोडी भर घालता येते. मॅकडुगल प्रणित सहज प्रवृत्तींच्या बाबत दमन, सप्रेशन हे शैक्षणिक तत्वानुसार नाकारले आहे. डॉक्टर फ्राईड यांनी याची विकृत परिणती सांगितली आहे. या सहज प्रवृत्तीचा मुक्त आविष्कार, इमॅन्सिपेशन हेही शैक्षणिकदृष्ट्या नाकारले गेले आहे. याबाबत उदात्तीकरण, सब्लिमेशन हीच गोष्ट संस्कृती अभिमुख मानली गेली आहे. प्रकृती विकृतीमधील संस्कृतीची तडजोड येथे मान्यता पावली आहे. शनैहा शनैहा आत्मसंस्थम मनहा कृत्वा या अनुरोधाने आलेल्या, तरी मनाते अनुभवाचिया वाटा, आणुनी करी प्रतिष्ठा आत्मभुवनी या अवतरणातून वृत्ती प्रवृत्तींना दैनंदिन प्रपंचाकडून उच्च तत्वाकडे वळवणे या अभिप्रायातून उदात्तीकरण सूचित होते, ज्यामध्ये सांस्कृतिक नैतिक मूल्य संभवते. प्राकृतिक सुलभतेकडून सांस्कृतिक कष्टसाध्य काठिण्याकडे जाणे हे शैक्षणिक तत्वही येथे दिसून येते. परब्रह्म प्राप्ती, मोक्ष समाधी, जीवाशिवाचे ऐक्य आदी साध्याकडे जाण्यासाठी हठयोगाचे आसन स्थळ हे जीवन विन्मुख न सुचविता केवढे काव्यात्म वृत्तीचे, निर्भरशील आणि जीवनसन्मुख सांगितले आहे. अमृत फळांचे वृक्ष, निर्मळ पाण्याचे झरे, शांत मंद झुळझुळ वारा, कोवळा सौम्य सूर्यप्रकाश, मोर, सारस, हंस, कोकिळा यांचे रान भरलेपण, अशा निसर्गरम्यतेने विनटलेली ही जणू राजशेखर प्रणित प्रवृत्तीपोषक कविराज बागच. तर इथेही प्रारंभ शनैहा शनैहा, तरी मनाते अनुभवाचिया वाटा असा, म्हणजे शरीर धर्माच्या सौंदर्यासक्त माफक आविष्कारापासूनच होतो. नंतरचा प्रवास उच्च पातळीवरच्या मोक्ष साधनेसाठीचा आहे. हेही दमन नसून एक प्रकारचे उदात्तीकरणच आहे. चॅनलायझेशन ऑफ इन्स्टिंक्टिव्ह ॲक्टिव्हिटी फॉर अदर हायर नोबलर पर्पज, ज्यामध्ये सांस्कृतिक नैतिक मूल्य संभवते. 2. संस्कारित माणसाचे चारित्र्य म्हणजे त्याचे मूल्य अधिष्ठित जीवन. ते
उपरनिर्दिष्ट पाशविवृत्ती प्रवृत्तींचे नियमन, उदात्तीकरण आणि दैवी गुणाचा तव्यवादी मूल्यांचा वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील संपन्न आविष्कार या दोहोंच्या संतुलनावर अवलंबून असते. यापैकी पाशवी वृत्ती प्रवृत्तींचे नियमन, उदात्तीकरण या पहिल्या भागाचा विचार येथवर झाला. आता दुसऱ्या भागाचा विचार करावयाचा. प्रेषित, दर्शनकार, समाजचिंतक यांच्या समोरील मूल्यांबाबतच्या दुसऱ्या प्रश्नाबाबत चर्चा करावयाची. हा दुसरा मूल्यविषयक प्रश्न म्हणजे दैवी संपत्ती म्हणून ज्यांचा गौरव केला आहे, ज्ञानलक्षणे म्हणून ज्यांच्यावर भरभरून लिहिले आहे, स्थितप्रज्ञ, भक्त, ज्ञानी, योगी या सर्वांची जी लक्षणे रसरसून सांगितली आहेत, त्या तव्यवादी मूल्यांचे व्यक्ती आणि समाज या संदर्भात आता विवेचन करावयाचे. सामाजिक सांस्कृतिक जीवन हे मानवतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ते लक्षात घेऊन गीता रहस्यकारांनी सामाजिक पातळीवरील मूल्य विचार आग्रहाने प्रतिपादित केला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे निष्काम कर्मयोगाचे सूत्र पकडून त्यांनी लोकसंग्रहाचे सामाजिक कर्ममूल्य ग्रंथभर सांगितले. ब्रह्मार्पण कर्म म्हणजेच विश्वार्पण कर्म असाच अन्वयार्थ त्यांनी स्वीकारल्याचे दिसते. या ठिकाणी अनासक्ती आणि निरहंकार या बीजमंत्राचे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. जन्माधिष्ठित वर्णधर्मानुसार कर्म ही संकल्पना आज आपण फेकून दिलेली आहे. परंतु मूल्यगर्भ कर्माची ही निष्कामता वादातीत मानव श्रेष्ठता ठसवणारी ठरावी. निष्कामता आणि संस्कारित मानवता यांचा अनुबंध संबंधित नैतिक मूल्यांचे भान स्पष्ट करणारा ठरतो. ज्ञानेश्वरीतही कर्मफली आसन धरावी हे निष्काम कर्मयोगाचे सूत्र पकडून तयाही कर्तव्य असे उरले लोकालांगी, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, ते या लोकसंग्रहा लागी अशा अवतरणातून निष्काम कर्माचा अनुबंध सामाजिक मूल्य व्यवहाराशी जोडला आहे. 18व्या अध्यायातील 1751 ते 1763 या ओव्यांतील ज्ञानेश्वरी लेखनाचा हेतूच सामाजिक मूल्यांचे परिपूर्ण भान असल्याचे निदर्शक आहे. तेणे कलिकलित भूतान आला देखोनी निरुता, तो हा घेऊनी आघवा, कलिगी लियते या जीवा. मग आर्ताचेन ओम रसे, गीतार्थ ग्रंथ न भिसे, वरिखला शांत रसे, तो हा ग्रंथो. या सामाजिक मूल्याच्या भानात ज्ञानेश्वर या प्रतिभावंत जीवन भाष्यकाराच्या लेखनातील नैतिक जीवनमूल्यही येऊन जाते. हे समस्त ही वासुदेवो, जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. संपादक दांडेकर. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम, एवमीची आघवे जन, हे विश्वची माझे घर, अशा विश्वात्म जाणीवेतून वर्णन होणारे आत्मौपम्य हे मूल्य तर सामाजिक मूल्य विचाराचा कळस गाठते. वरील सामाजिक मूल्य अंगी बाळगण्यासाठी वैयक्तिक पातळीवरची दैवी संपत्तीची कमाई नसल्यास साऱ्याच गोष्टी अशक्य आहेत. अमानित्व, अंधभित्व, अहिंसा, अनहंकार, अनासक्ती, शांती, आर्जव, गुरुभक्ती, सुचित्व, स्थैर्य, अंतःकरण निग्रह, वैराग्य, अनुदर्शन, समचित्तता, तत्वज्ञान दर्शन, सौजन्य, सत्य, अक्रोध, अपैशुनम, दया, मार्दव, लज्जा, तेज, क्षमा, धैर्य, अद्रोह अशी ज्ञानलक्षणे, अशी ही दैवी संपत्ती, अशी ही तव्यवादी शिलांगे, ट्रेट्स ऑफ कॅरेक्टर्स असा या मूल्यांचा ठेवा हेच मानवी संस्कृतीचे परम ऐश्वर्य आहे. या ऐश्वर्याची बीजे व्यक्तीमध्ये पेरावीत, त्यावर अविरत सिंचन करावे, तयाचा वेलू गगनावरी धाडावा, असा हा वैयक्तिक पातळीवरचा मूल्यविचार ज्ञानेश्वरी संबंधित अध्यायांमध्ये पानोपानी बहरला आहे.
हा मूल्यविचार मांडताना ज्ञानेश्वरांच्या काव्यवाणीला अमृतत्वाचा परिस्पर्श होतो आणि मूल्य परिणामांची उत्कटता शिगोशिगी पोहोचवली जाते. पानोपानी फुललेल्या मळ्यामळ्यातून विदग्ध रसिकांनी वेचलेली काही मूल्यनिर्भर काव्यसुमने वानगी दाखल आपणही वेचावीत, हा मोह कोणालाही अनावर असाच. अहिंसा व्रताने करुण कोमल झालेल्या या ज्ञान साधकाची ही पावले, तरी तरंगून नोलांडितो, लहरी पाये न फेडितो, संचलू न मोडितो पणियांचा, वेगे आणिलेसा दिठी घालनी अविंसा, जली बंकू जैसा सोये, का कमलावरी भवर, पाय ठेविती हलुवार, कुचंबैल केसर, या शंका, कारुण्य माझी पावले लपवून चाले. कापरासारखे मन शरीर, स्फटिक महालातील दिवे, मेघरंगामागील निर्मळ अंबर अशा प्रतिमांतून सुचित्वाचे रूप लेणे ते असे कोरून ठेवतात. म्हणजे सुचित्वा गा ऐसे, जिया पासी दिसे, आंग मन जैसे कापोराचे, म्हणून सद्भाव जीवगत, बहिरी दिसतांती फांकत, स्फटिक गृहींचे डौलत, दीप जैसे, ते आईके अथवा भेटे, परिमनी नुमटे, मेघरंगे न घटे, व्योम जैसे. ज्ञानेश्वरीतील शेवटल्या पसायदानाच्या मागण्याला तर नैतिक अवधरणांचा, मोरल जजमेंट्स, एक आदर्श संचच म्हणता येईल. खळांची व्यंकटी सांडावी, त्यांची सत्कर्मी रती वाढावी, भूता परस्परा जीवाचे मैत्र पडावे, दुरितांचे तिमिर जावे, विश्वाने मूल्यनिर्भर धर्मसूर्य पहावा, सर्व मंगळांचा वर्षाव करणारी साधुत्वाची मदिराळी सर्वत्र सर्वांना भेटावीत, सर्वांची अमृतमय साधुत्वाबरोबर सोयरीक व्हावी, अशी ही इहलोकीच्या प्राणीमात्रांच्या जीवनयात्रेसाठी मूल्यपूर्ण अपेक्षा आहे. वरील सर्व विवेचन लक्षात घेता ऐहिक जीवन सापेक्ष अशा व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरील तव्यवादी कर्माला आवश्यक असणारी शुभंकरता आणि न्याय यावर आधारित असलेली वादातीत नैतिक मूल्य ज्ञानेश्वरी प्रतिपादित केली आहेत, असेच प्रथमदर्शनी प्रत्ययाला येते. ज्ञानेश्वरीतील मूल्य विचाराच्या मर्यादा. 1. मोक्ष या साध्यासाठी सांगितलेला मूल्य विचार. वरील विवेचनात ऐहिक जीवनसापेक्ष बुद्धिवादी मर्मदृष्टीनुसार पारलौकिक साध्य संदर्भाबाबत महत्त्वाचा मतभेद कंसात नोंदविले आहे आणि या मतभेदातच या ग्रंथातील मूल्य विचाराबाबतची पहिली मर्यादा स्पष्ट होते. ज्ञानेश्वरी ही तत्त्वज्ञानाच्या बाबतीत बव्हंशी गीतेचेच भाष्य आहे. त्यामुळे गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीत मूल्य विचार हा आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मोक्ष या आध्यात्मिक संकल्पनांशी निगडीत अशा स्वरूपात आला आहे. आत्मा ब्रह्म ऐक्य, जीवाशिवाचे ऐक्य, परतत्वज्ञान अशा पारलौकिक संकल्पनांशी या मूल्य विचाराचा अनुबंध जोडण्यात आला आहे. सारी मूल्ये ही ऐहिकातील कर्मबंधमुक्ती, त्यातून प्राप्त होणारा मोक्ष या संदर्भातच मोक्ष या साध्यासाठीच सांगितली आहेत. प्रत्येक ठिकाणी आत्मज्ञान आणि मोक्ष यांचे संदर्भ आहेत. याबाबतची ज्ञानेश्वरीतील साक्ष संबंधित अध्यायातून शेकडो ओव्यांतून देता येईल. ज्ञानेश्वरीतील सज्जन आदर्श पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, हठयोगी, संन्यासी, भक्त, ज्ञानी हे होत. हे सारे म्हणजे दैनंदिन ऐहिक जीवन जगणारे सामान्य माणसे नाहीत. हे सर्व असामान्य ज्ञानी पुरुष आहेत. त्यांना आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मोक्षावस्था प्राप्त झालेली आहे. त्यांना परब्रह्म भेटले आहे. उदाहरणार्थ, जो आत्मबोधे भरितो स्थितप्रज्ञ, जो आंतरी दृढ परमात्मरूपी गुढ कर्मयोगी, जो तो आत्मबोधे तोषला कर्मयोगी, जय आ त्रैलोक्यची आघावे, मी ऐसे संभावे बोधा आले हठयोगी, जे जाणवून या सर्व स्वरूप माझे भक्त, म्हणून अवचिते मीची आले भक्त, जो निजानंदे धाला
परिणाम आयुष्य आला, पूर्णते झाला, वल्लभुतो भक्त. जे याची रिगवणी अवघे उणे आणि, जीवात्मेया बुझावणी मांडूनी दे भक्त. संबंधित अध्यायातील प्रातिनिधिक ओव्यांचा पदांश वरील प्रमेयाला आधार म्हणून वानगी दाखल येथे दिली आहे. या ज्ञानी पुरुषांना मोक्ष प्राप्त झालेला आहे आणि ते परमेश्वराचे भक्त आहेत. उदाहरणार्थ, तो आत्मबोधयुक्त होनी असे संततू, जो माते हृदया आणतू विसंभेना. जे या भजता भजन भजावे, जे भगती साधन जे आघवे, ते मीची जालो अनुभवे अखंडित. ते ऐसे जे महानुभाव स्वरूप माझे, मन वाढतेनी प्रेमे, माते भजताती जे महात्मे. मी होऊनी माते सर्वस्व दे, मी ज्याला ही माते वरी, ऐसे मीची होऊनी पांडवा, करीत माझी सेवा. एकूण असा जो मोक्ष साधक, असा जो भक्त, त्याच्या संदर्भात त्याला प्राप्त झालेली व प्राप्त होणारी मूल्ये कोणती हे सांगत असताना दया, क्षमा, शांती, समत्व, अहिंसा, सत्यव्रतता आदी नैतिक मूल्यांचा, सद्गुणांचा उल्लेख येतो. दैनिक ऐहिक जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाबाबतच्या संदर्भात ही मूल्ये येथे आलेली नाहीत. या सामान्यांचे ऐहिक परमश्रेयस या नात्याने ही मूल्ये येथे सांगितली नाहीत. सामान्य माणसाच्या ऐहिक जीवन श्रेयासाठी स्वयंमेव स्वभावतःच सर्वदा कर्तव्याशी तव्य ऑट मूल्ये येथे सांगितली गेली नाहीत. इथे दुसरा भाग थांबवतो. धन्यवाद.